शिव कन्या गोविंदा पथक के माध्यम से आज चेंबूर में आप देख सकते हैं कि प्रैक्टिस किया जा रहा है और आने वाले कृष्ण जन्माष्टमी को, कृष्ण जन्म उत्सव को यही जो कन्या है, यही जो महिलाएं हैं आप जो देख रहे हैं, ये दही हंडी फोड़ेंगी और इनकी तस्वीर आप चेंबूर से देख रहे हैं। और हर साल यहाँ पर एक कन्या प्रैक्टिस करते हुए मिलती है। चेंबूर का ये सुभाष नगर ग्राउंड है जहाँ पर आज ये महिला शिव कन्या गोविंदा पथक जो है आज यहाँ पर प्रैक्टिस कर रही है। इसमें से एक जो लड़की है आप देख सकते हैं ऊपर येलो टी शर्ट में, उसमें से एक लड़की जो है वो स्पेन के लिए सेलेक्ट हुई है। मतलब स्पेन में भी दही हंडी कृष्ण जन्माष्टमी मनाया जाता है, कृष्ण जन्म उत्सव मनाया जाता है और वहाँ पर इस लड़की का चयन हुआ, यानी सेलेक्ट हुई है। महाराष्ट्र सरकार की तरफ से पूरा खर्चा होता है, आने जाने की पूरी व्यवस्था होती है, रहने खाने की पूरी व्यवस्था होती है और ये लड़की वहाँ पर जाके दही हंडी फोड़ेगी। ऐसे कई कन्याओं को, लड़कियों को, महिलाओं को सेलेक्ट किया गया है। हमारे साथ श्रद्धा जी है। श्रद्धा, देख सकते हैं कि प्रैक्टिस करते हुए युवतियाँ जो है 16 साल की, 15 साल की, 12 साल की, 8 साल की, 7 साल की, ऐसे अलग अलग उम्र की लड़कियां हैं। जो सबसे टॉप पे ऊपर जाने वाली जो लड़की कन्या रहेगी वो लगभग 5 से 6 साल की उसकी उम्र होती है, जो ऊपर जाके दही हंडी को फोड़ते हैं। श्रद्धा से जानेंगे। श्रद्धा, काय सांगणार आहे? आज प्रॅक्टिस चालू आहे तुमच्या लोकांचं, काय सांगणार आहे? प्रॅक्टिस आमची 1.5 महिन्यापासून चालू आहे इकडे। ह्या ग्राउंडमध्ये आम्ही 8 वर्ष इकडे प्रॅक्टिस करतो। शिवकन्या गोविंदा पथक हे आपल्या ज्या महिला आहेत त्यांचा एक उत्साह वाढवण्यासाठी आपण हे पथकामध्ये दरवर्षी मुलींच्या अपेक्षेप्रमाणे आपण त्यांना चालू करतो, ते प्रॅक्टिस करतात। आणि आज एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपलं महाराष्ट्र राज्य असोसिएशनमध्ये आज एक कार्यक्रम होता। गीताताई झगडे यांनी आम्हाला तिकडे इन्व्हाइट केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश होता की एक चांगलं मार्गदर्शन, सर्व गोविंदा पथक असतात, महिला पथक असतात, जसं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सर्वीकडे गोविंदा पथक चालू आहेत। मुली पण आता घरातून बाहेर पडून त्या सर्व येतात, कारण अगोदर कसं त्यांना भीती असायची की मी जर गेले तर मी पडेन, मला लागेल। आता असं झालं की ह्या मुली सगळ्या लहान आहेत पण त्यांची जिद्द खूप मोठी आहे। त्यांना असं वाटतं की आम्ही ह्या गोष्टी करणार, आम्ही करून दाखवणार। तर गीताताई झगडे यांनी हा कार्यक्रम ठेवला होता। आम्ही तिकडे गेलो, तिकडे आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं, कारण त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडतं की फक्त दहीहंडी हे गल्लीपुरती नाही, उद्या हा दहीहंडीचा एक विषय, जसं क्रिकेटला आपण महत्त्व देतो, म्हणजे लोकांना वाटतं की IPL आहे, हे आहे, जेवढ्या जिद्दीने आणि लोक ह्यांनी बघतात त्या उद्देशाने लोकांनी दहीहंडीला बघितलं पाहिजे। तर ह्याच्यासाठी हा कार्यक्रम होता आणि आमचं लक एवढं चांगलं आहे की तिकडे त्यांनी जसं दहीहंडीला वाव देण्यासाठी एक हे ठेवलं होतं, लकी ड्रॉ ठेवला होता। आणि लकी ड्रॉ ठेवला होता की जेणेकरून हा जो खर्च आहे हा खूप इकडे खर्च लागतो, जसं मुलींसाठी कपडे आहेत, बस आहेत, हे काय आहेत। उद्या मुलींना जर इथून बाहेर कुठे जायचं आहे तर ते त्यांना काहीतरी एक कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आला पाहिजे, त्यांनी बाहेरचं पण जग पाहिलं। जसं स्पेनला दहीहंडी खूप तिकडे आता ह्या वर्षी तिकडे 20 की 21 थरांचा थर लागणार आहेत। तर ह्या गोष्टी बघण्यासाठी एवढं नशीब असावं लागतं। तर आज आम्ही लकली तिकडे होतो, तिकडे लकी ड्रॉ होता आणि आमचं लक खूप चांगलं आहे की तिकडे शिवकन्या सिलेक्ट झाली। त्याच्यामधली आमची थँक्यू। तर मला एकच बोलायचं आहे, मी सगळ्यांच्या ज्या माझ्या ह्या शिवकन्या आहेत त्यांच्या आईवडिलांना प्रथम धन्यवाद देते, कारण हा जो विश्वास आहे त्यांनी तो आमच्यावरती पण तो विश्वास ठेवला आहे की आमच्या मुली श्रद्धासोबत जात आहेत, त्या सेफ आहेत आणि आज तिथे त्यांचं नाव खराब होत नाही आहे। आज गेल्या वर्षी पण आम्ही पुण्याला गेलेलो, तिकडे आम्ही पुण्याला आमची जी हंडी झाली त्याच्यामध्ये मुलींनी 5 थर लावले, पण ते एवढे चांगले होते कारण आतापर्यंत गेल्या वर्षाचं तुमचं एक सिंदूर काय सिंदूर। तर आपलं जे आपण बघितलं ते काश्मीरमध्ये काय झालं, जिकडे आपल्या म्हणजे आपल्या खूप लोकांचं नुकसान झालं, महिला आपल्या विधवा झाल्या, तर त्याच्यामध्ये आपल्या पंतप्रधान साहेब मोदी साहेबांनी एक ऑपरेशन राबवलं होतं की ऑपरेशन सिंदूर।
ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या महिलांचे सिंदूर गेलेत तर त्यांना आपल्याला त्याचा बदला घ्यायचा होता. तर आम्ही पण त्याचा एक सहभाग झालो. आम्ही म्हटलं की ह्या ऑपरेशन सिंदूर जे राबवलं गेलं पुण्यामध्ये त्याचा आम्ही पण भाग होऊ. कारण का जिकडे जिकडे आमचं शिवकन्या जिकडे जिकडे जाईल तिकडे लोकांना हा संदेश भेटेल की ऑपरेशन सिंदूर चालू आहे. तर कोणीही पाकिस्तानी येऊन कोणीही बांगलादेश आमच्यावरती कब्जा करू शकत नाही आणि आम्ही त्याचा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तर तिकडे आमच्या त्या ह्या गोष्टीमुळे तिकडचे जे होते आयोजक पुनीत बालन सर यांनी आम्हाला खूप चांगलं रिस्पेक्ट दिलं आणि तिकडे ABP न्यूजच्या पेजवरती आमच्या शिवकन्याला त्यांनी ठेवलं आहे. तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण आम्हाला आमचा उद्देश एकच आहे, फक्त नाव कमवणं आणि आम्हाला ते भेटतं आहे. आज पण आमचं झालं. देव आमच्यासोबत आहे. माझ्या मुलींची मेहनत आहे. काय सांगणार तुझे नाव जे आहेत ते इस्पेनसाठी सिलेक्ट झालेत, काय सांगणार याबद्दल? मला म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा मी आलती ना मला असं भीती वाटत होतं की मी हे थर लावू शकणार की नाही लावू शकणार. जेव्हा मला ताईनी स्वतःहून बोललं की तू एकदा ट्राय कर, तुझ्यात होईल, तू हिम्मतवर. तर मी जेव्हा श्रद्धाताईंनी दीप्ताईंनी मला खूप सपोर्ट पण केले आणि मी जेव्हा पडताना वगैरे कुठल्याही पोरीनं जरी पडल्या तरी दुखापत झालं तरी त्यांची काळजी खूप घेणार आणि आमचे थर लावण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आणि पुढे पण असं जी आत्ता प्रयत्न करतो त्यावर अजून पूर्ण प्रयत्न करणार. इस्पेनला चाललेत, काय सांगणार ह्याबद्दल? कारण स्पेनला चालले. मला खूप आनंद आहे की मी स्पेनला चालले. नशीब माझं एवढं चांगलं की आज मला लकी ड्रॉमध्ये मला स्पेनला जायला चान्स भेटतो आहे. तो पण श्रद्धाताई आणि दीप्ताईसाठी मला भेटतो आहे. कारण नाही बस बघू सकतात कि हे जो पोरी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती एक खुशी है और उनका साफ साफ कहना है कि शिव कन्या गोविंदा पथक जो है वो हर साल इसी तरह उत्सव कृष्ण जन्माष्टमी जो है उत्सव उसमें शामिल होते हैं और बड़े पैमाने पर मुंबई के अलग अलग जगहों पे पुणे तक यहाँ पर ये महिलाएं जाकर दही अंडी फोड़कर आती है. छोटी कन्या आहेत. किती वर्षाचे आहे? 7. तू वरती जाऊन दही अंडी फोडते? हां. किती दही अंडी अजूनपर्यंत फोडले? 5. काय सांगणार आहे आता छोटे छोटे मुली आहेत ते इच्छुक आहे ह्याच्यामध्ये सहभागी साठी काय सांगणार? मला एकच सांगायचं आहे की जर ही छोटी मुलगी 25 फुटावर जायची हिंमत ठेवते तर ना जे पण काही नराधम आहेत किंवा काही वाईट विचारांचे लोक आहेत तर त्यांनी ना आत्ता शहाणं व्हायचं की नारी ही अबला नाही आहे. तर त्याच्यामुळे मुलींची खोड काढताना किंवा मुलींना डिसरिस्पेक्ट करताना की हा विचार करा. कारण आमच्या मुली आहेत ना ह्या कपड्यांमध्ये फिरतात ना तर त्यांच्याकडे कोण वाईट नजरेने बघत नाही की त्यांनी शॉर्ट कपडे घातलेत. त्यांच्याकडे मानाने बघतात आणि त्यांना माहिती आहे की यांची खोड पण काढायला नाही पाहिजे. तर त्यांच्यामध्ये हा कॉन्फिडन्स आला आहे. किती थर लावतो तुम्ही लोक? आम्ही 5 थर लावतो. ह्या वर्षी आमचे 6 थर आहेत. 6 थर आहेत. हो. अच्छा, प्रत्येक वर्षी जे गोविंदा पथक आहेत त्यांच्यासाठी पॉलिसी इन्शुरन्स असतं, मेडिकल होतं. ह्या वर्षी काय आहे का? ह्या वर्षी आपल्याला म्हणजे सरकारकडून मोफत आहे. 1 लाखाचा होता. ते 2-3 दिवसामध्ये आता ते लोक लिंक ओपन करतील. तर आज आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो तिकडे आम्हाला पूर्णपणे माहिती भेटले की 2 लाखापर्यंतचा विमा आम्हाला गोविंदांना मोफत मिळतो आहे. तर हो 2 लाखाचा विमा मोफत केला आहे. हां, देवाला आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला विमा घेण्याची वेळ नको यावी. तुमच्या ग्रुपमध्ये किती महिला आहेत, किती मुली आहेत? ऑलमोस्ट 50-52 मुली आहेत. त्याच्यामध्ये दरवर्षी असं असतं की काही मुलींचे लग्न होतात, काही मुलींना जॉबमुळे येता येत नाही, काही शिक्षणाचा विषय असतो. तरी पण जिद्दीने ते कामावरून धावत पळत का होईना न खाता पिता जसं सर्व लोक येतात आणि त्यांची जिद्द असते. काय सांगणार आहे तुम्ही स्वतः ह्या प्रॅक्टिसमध्ये सामील आहात आणि तुम्ही ह्या मुलीला तुम्ही हेल्प करत होता, काय सांगणार आहे? मी एवढंच सांगेन की मी आज माझ्या मैत्रिणीच्या ओळखीने इथे आले, पण ह्यांची जी जिद्द आणि बघते मी ह्यांची श्रद्धाताईंची जे सपोर्टिव्ह बघते, त्यांचं जे नियोजन आहे, त्यांच्या आयोजकपणाचे ते डाऊन टू अर्थ ते अपमध्ये आहेत. आणि नंदिनीसाठी आम्ही दोघीही ॲज अ मदर किंवा मोठी बहीण म्हणून आम्ही नेहमीच खंबीरपणे तिच्यासाठी काय या सगळ्या शिवकन्यांसाठी उभं राहतो आणि सगळी हेल्प करतो. तुम्हाला लोकांना वाटतं का ऑपरेशन सिंदूर नंतर तर ऑपरेशन स्पेन? वाटतं ना, का नाही वाटणार? तुमच्या मार्फत एक म्हणजे मेसेज द्यायचा आहे. तुमच्या मार्फत म्हणजे एकदम कळकळीच माझी विनंती असणार की आमचं एक म्हणजे असं माझं एक इच्छा आहे इथून की आम्हाला जे आपले सैनिक आहेत बॉर्डरवरती तिकडे आम्हाला जाऊन आम्हाला काहीच का त्याच्याबद्दल मानधन नको, काही नको. आमची इच्छा आहे की फक्त माझ्या ह्या शिवकन्या आहेत त्यांच्याकडून आम्हाला तिकडे आमचे जे वीर आहेत त्यांना आम्हाला तिथे एक सलामी द्यायची आहे.
तर आम्हाला तुमच्यामार्फत एक लोकांना तुम्ही संदेश द्या, कारण इकडे आम्हाला आपले जे माजी आमदार आहेत प्रकाशभाऊ पातर्फेकर, त्यांनी आम्हाला नेहमी सहयोग केला आहे. तर आम्हाला आता जर आम्हाला तिकडे जायचं आहे तर आम्हाला खूप मोठी आर्थिक मदत लागणार आहे. तर आम्हाला कडून एकच हवं आहे की तुम्ही थोडं माध्यमांना किंवा लोकांना सांगा की आम्हाला सपोर्ट करा, जेणेकरून आमचं एक हे स्वप्न आहे की आपलं मुंबईची किंवा ही घाटल्यातली टीम तिथे वाघा बॉर्डरला जाऊन आपल्या सैनिकांना सलामी देईल, हे आमचं स्वप्न आहे. ताई काय सांगणार आहे तुम्ही? खूप हॅपी आहे. आमचं शिवकन्यामधून नंदिनी सिलेक्ट झाली आहे स्पेनसाठी, सो त्याच्यासाठी हॅपी आहे. आणि ताई प्रत्येक पोरीला ॲज अ शिवकन्या म्हणून नाही पण सगळ्या पोरींना खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करते, सपोर्ट करते खूप चांगल्या पद्धतीने, त्याच्यासाठी खूप छान वाटतं आहे. चेंबूर के पूर्व विधायक प्रकाश भाऊ फातवेकर हमारे साथ मौजूद है और शिव कन्या गोविंदा पथक जो है उनको कई सालों से मदद करते आए और उनके हौसले को अफजाई करते आए, उनके हौसले को बढ़ाते आए. सर काय सांगणार आहे? आज या कन्याला तुम्ही हेल्प करत होता, मदत करत होत्या, त्यामधली एक कन्या स्पेनसाठी सिलेक्ट झाली, काय सांगणार आहे? आज आनंद आहे आणि गौरव पण आहे. म्हणजे गर्व वाटतो आम्हाला सगळ्यांना, हे श्रद्धा आहे आणि ही एवढी मेहनत करते सगळ्यांसाठी. आज जवळजवळ 10 वर्षापासून श्रद्धा मेहनत करून आज ह्यांनी हे एकत्र सगळ्या मुलींना आणून ह्या गोविंदा पथक अक्षय मला वाटतं महाराष्ट्रभर जातो आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि मदत करतो असं काही नाही आहे, यांची मेहनत आहे. आपण सगळ्यांनाच मदत करत असतो, पण ह्या महिला जी टीम आहे, मुलींची टीम आहे, मेहनत करून सगळीकडे आपलं नाव कमवतात ना, त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. काय वाटतं की चेंबूरची एक कन्या स्पेनसाठी सिलेक्ट झाली आहेत आणि चेंबूरमध्ये महिला गोविंदा पथक आहे, किती अभिमान वाटतं तुम्हाला? कारण की तुम्ही स्वतः चेंबूरचे आमदार होते, परत होणार, काय सांगणार आहे? नाही, मी तेच सांगतो ना, मला गर्व आहे त्याचा की स्पेनसाठी सिलेक्ट झालेत आणि असंच यांच्यावर माझा आशीर्वाद राहणार आहे आणि कुठे काही लागलो तर त्यांच्या मागे मी आहेच म्हणा. चेंबूरचे पूर्व आमदार प्रकाश भाऊ फातवेकर आहेत आणि ते स्वतः ह्या शिवकन्या महिला गोविंदा पथकला स्वतः हेल्प करत होते आणि 10 वर्ष ह्या गोविंदा पथकाला पूर्ण झाल्यात. ह्या वर्षी एक महिला गोविंदा पथक आहे जे स्पेनसाठी सिलेक्ट झालेली आहेत आणि त्याचं नाव नंदू आहेत आणि प्रकाश भाऊ फातवेकर सुद्धा त्याचं अभिनंदन करत आहेत. काय सांगणार आहे नंदिनीसाठी? नंदनीसाठी म्हणजे आम्हाला अभिमान आहे आणि आपलं गोविंदा पथकाचं नाव आज ती घेऊन चालले आहे पुढे, त्याबद्दल सगळ्यांनाच अभिमान आहे. हे घेऊन जाणार आहे, हे टी शर्ट ती स्पेनला घेऊन जाणार आहे. ही ब्रँड तुमचं स्पॉन्सर दिलेलं जे टी शर्ट आहे तो इथं दिसत आहे आणि ह्या सीटवरती टी शर्टवरती आज विजय झालेत का? असं काही नाही ते. काय पण देऊ दे, पण ती आज आपल्याला वी आर फीलिंग प्राउड ऑफ दिस गर्ल्स. तो चेंबूर के लोगों से आह्वान करेंगे कि इनको मदद करें, ज़्यादा से ज़्यादा संख्या में लोग जुड़े, नेता हो, अभिनेता हो, बिल्डर हो, हर कोई इनको मदद करे ताकि ये बड़े लेवल पर जाकर परिक्रम दिखा सके. डेफिनेटली आज जो बिल्डर आहे और जो काय म्हणतात त्याला दानी असतात ना असे हात त्यांच्यासाठी हे एक यांना या मुलीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि करतील. आपली जे बिल्डर्स लॉबी आहे ती चांगली आहे. ओके. प्रकाश भाऊ स्वतः ग्राउंडवर आहेत आणि स्वतः ह्या महिला गोविंदा पथक जे आहे शिवकन्या महिला गोविंदा पथक त्यांच्या भेटीसाठी आलेत आणि आज त्यांच्या प्रेस्टिज चालू आहेत आणि तुम्ही बघतायत एक छोटा महिला गोविंदा पथक बाल आहेत आणि सगळ्यांच्या वर जाऊन तो दहीहंडी फोडतो. तर हे तस्वीर तुम्ही चेंबूरमधून बघतायत. नमस्कार. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.